कन्नड तालुक्याच्या विकासासाठी समन्वयानं काम करा, आमदार संजनाताई जाधव। कन्नड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवून समन्वयानं काम करावं असा संदेश आमदार संजनाताई जाधव यांनी दिला। शहराजवळील मंगल कार्यालयात पंचायत समिती अंतर्गत विकास कामांचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणा आणि गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत। गरज भासल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। कन्नड सोयगाव तालुके विकासात मागे असल्याचं नमूद करत जिल्हा परिषदेकडून अधिक निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर देत अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन केलंय। बैठकीत पाणी टंचाई, जलजीवन मिशन, रोजगार हमी योजना, आरोग्य, बांधकाम व कृषी विषयांचा आढावा घेण्यात आला। रोजगार हमी योजनेतील गैरप्रकारांबाबत लाभार्थ्यांनी तक्रारी मांडल्या। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्यानं पाणी टंचाई, जलजीवन मिशन, त्याचप्रमाणे MRGची कामं आणि बाकीच्या ज्या अधिरस्त आमचे विभाग आहेत त्यामध्ये शिक्षण आहेत, आरोग्य आहे, कृषी आहे, पशुसंवर्धन आहे, समाज कल्याण आहे, या सर्व डिपार्टमेंटचा आज या ठिकाणी आढावा घेण्यात आला। अनेक ठिकाणी कामांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत। त्या बाबतीत देखील प्रॉपरली सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। निश्चितपणे परत एखाद्या 3-1 महिन्यांनी आत्ताच आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष संजीवभाऊ खंबाईत यांनी सूचना केली की आपण किमान 2 ते 3 महिन्यातून एखादी आढावा बैठक तालुका स्तरावर घेण्यात यावी आणि म्हणून परत एकदा 3-1 महिन्याच्या हिशोबाने आम्ही आणखीन आढावा बैठक लावून काय काय या ठिकाणी प्रगती होतील याचा पूर्ण या ठिकाणी आढावा घेऊन निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी सोबत घेऊन चांगलं काम या ठिकाणी करू। धन्यवाद। विशेषतः कर्मचारी वेळेवर येत नाही, ना त्यांना थम आहे, ना आयडेंटिटी कार्ड राहते। हा गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रश्न कर्मचाऱ्यांचा असण्याचा आहे। कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे शिस्त लावण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आमच्या मिन्नूताई आहेत CO या एक 10-15 दिवसाच्या सुट्टीवर गेलेल्या आहेत। ते आल्यानंतर एक प्रॉपरली एक आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करण्यात येईल त्या या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू। यात सुधारणा तुम्हाला दिसत नाही, कारण थम नाही येते काय म्हणतात, सकाळी येतात आणि दुपारून तर कार्यालयात गायब राहतात। आता मी तुम्हाला आधीच सुरुवातीला बोललो की 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर वचक नव्हता। आता अगदी मी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, आमचे सभापती आहेत, प्रत्येक सर्कलला जिल्हा परिषद मेंबर आहेत, प्रत्येक घराला पंचायत समिती सदस्य आहेत आणि म्हणून आम्ही सगळे लोक या ठिकाणी मिळून मिसळून या ठिकाणी या सगळ्या कर्मचाऱ्यांवर वास ठेवणार। हो, एकंदरीत आता सध्या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती एकंदरीत तालुक्यामध्ये भेसवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी जलजीवन योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाते, तिची अंमलबजावणी तालुक्यामध्ये कुठंतरी कल्पना दिसते। याच्यावरती काय अंमलबजावणी येणार? पूर्ण जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचा मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्या दिवसापासून सांगतोय की जलजीवन मिशनच्या एकूण 1166 प्रशासकीय मान्यता या जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत। आपल्या कन्नड तालुक्यामध्ये 176 योजना या ठिकाणी प्रशासकीय मान्यता त्याच्यात देण्यात आलेल्या आहेत, परंतु आत्तापर्यंत फक्त एक 15 ते 20 योजना या ठिकाणी पूर्ण केल्याचं आज आढावा बैठकीत सांगण्यात आलं आणि म्हणून हे प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून आता शासन स्तरावर पण इकडं या गोष्टीकडं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सचिव पाणी पुरवठा यांच्यासोबत पण लवकरच एक बैठक घेणार आहोत। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पण एक स्पेशली बैठक जलजीवन मिशन या योजनेवरती या ठिकाणी घेणार आहोत आणि निश्चितपणे एक चांगला मार्ग यातून काढून या योजना कशा पूर्ण करण्यात येतील यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। हो, तुम्हाला एक प्रश्न होता जो तुम्ही PWDचा विषय काढलेला होता। PWDचा विषय होता की रोडाच्या क्वालिटीच्या संदर्भातला विषय आहे। तो जो विषय आहे तो जिल्हा परिषदेचा विषय आहे आणि गाव अंतर्गत रस्त्यांचा विषय आहे। तर मला जेवढं निदर्शनास आलं की तालुक्यामध्ये मागील 4 वर्षामध्ये पदाधिकारी अस्तित्वात नसल्यामुळे किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे नसल्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून नावाला कामं केलेली आणि त्याचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे की कामी मला वाटतं अध्यक्ष साहेब आता एवढे सक्षम आहे की ते आल्यामुळं आता ते पश्चिम प्रकारात यापुढे काही घडणार नाही।
जे कामं झालेले त्याच्यावर करू ना कारवाई. बोगस कामं झाली. करू ना. अध्यक्ष साहेब सक्षम आहे त्याची. संबंधित गावाची तक्रार आमच्याकडे जर प्राप्त झाली किंवा सन्मानित या भागाचे जिल्हा परिषद सदस्यांनी जर तक्रार प्राप्त केली तर आम्ही त्याचा निश्चितपणे आढावा घेऊ. प्रॉपरली त्या MBI बिल चेक करू, वाटल्यास त्या गावाला व्हिजिट करू आणि जर चुकीचं वाटलं तर त्या ठिकाणी कारवाई करू. हो, तुम्ही बोलता काय सांगाल की परत आता पुन्हा येण्यासाठी सांगितलंय तालुक्यामध्ये पुन्हा येईल परत नाराज काय सांगा? आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्या दिवशी संपूर्ण देशाला सांगितलं की मी प्रधान सेवक आहे. आणि त्याच धर्तीवरती भारतीय जनता पार्टीचे आमचे छत्रपती संभाजीनगरचे पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे त्यांचे सर्व सहकारी जनतेचा सेवक म्हणून काम करत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज त्या सर्व तालुक्यामध्ये जाऊन एक आढावा बैठकी घेत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जे पाणी टंचाईच्या विषयात असेल, खताच्या विषयात असेल, बी बियाण्याच्या विषयात असेल, या सर्व विषयामध्ये ते लक्ष घालून सर्वसामान्य माणसाचं अश्रू पुसण्याचं ते काम करत आहे. खऱ्या अर्थाने ही आता नवीन सुरुवात आहे. निश्चित त्याचा सर्व फायदा सर्वसामान्य जनतेला. ओके, धन्यवाद.